हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू इन माय ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण चांगलेच असणार आणि असायलाच पाहिजे. तर आजचा ब्लॉग आपला खूप इंटरेस्टिंग राहणार आहे आणि खूप भक्तिमय राहणार आहे. कारण का आज आम्ही जाणार आहोत लालबाग परळचे गणपती बघण्यासाठी. आणि लास्ट टाइम आम्ही लालबागच्या राजाला गेलो होतो ना, तेव्हा आम्हाला 14 ते 15 तास लागले होते दर्शनासाठी. चरणस्पर्शी रांगेत होतो आम्ही. त्यावेळेला इतका वेळ लागला आणि आम्ही रात्रीच्या वेळेस गेलो होतो आणि त्यावेळेला फार जास्त गर्दी पण होती. आणि आता आम्हाला निघायचं, इतकं जोराचा पाऊस चालू झालेला आहे ना, म्हणजे निघूच द्यायचं नाही आम्हाला. इतका पाऊस झाला, तुम्हाला दाखवतो. इतका जोराचा पाऊस चालू झालेला आहे ना. हा कावळा आहे ना, हा कावळा, अरे किधर गया रे तू. हा वाला कावळा रोज इथंच बसतो आणि जेव्हा आम्ही चांगलं झोपेत राहतो तेव्हा आम्हाला उठवतो. असा काव 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 करत असतो ना. मेंटल साला, ते बघा कसा आळा घेतो ए मेंटल. तर मी मस्तपैकी घरची देवपूजा पण करून घेतली आहे आणि मस्त आपला गणपती बाप्पा पण आहे आणि तुम्हाला एक दाखवते मी. हा जो गणपती बाप्पा आहे ना, हा रोहितनी मला फर्स्ट मीटला, म्हणजे आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम भेटलो होतो ना, तेव्हा मला हा त्याने गिफ्ट केलेला आणि तेव्हापासून तो आमच्या मंदिरातच आहे. म्हणजे की हा गणपती आहे ना, तेव्हापासून मी माझ्यापाशीच ठेवला होता. आणि घरून जेव्हा आम्ही लग्न करून इकडे येणार होतो ना, तेव्हा पण मी घरून तो मंदिरातनं घेऊन आली आहे. कारण का तो फक्त माझ्यापाशीच राहणार. आणि मस्तपैकी इथली पण पूजा करून झालेली आहे. आणि आता आम्हाला निघायचं होतं आणि इतका पाऊस चालू आहे ना, पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे. आता वेट करूया. पाऊस तर खूप चालू, घनघोर पाऊस चालू. मी काय ती छत्री घेऊन जायचं का आपण? चल ना निघू. मग पावसाची वाट बघितली तर आपला वेळ निघून जाईल. अच्छे से काम कर ए छोरे, अच्छे से काम कर. बोल मालकिन, मालकिन जातो मत मन ना. अच्छे से काम कर. अवघड झालंय. आम्ही एवढे तुफानमधनं चाललंय दर्शनासाठी लालबागच्या राजाला. लकीली आम्हाला लवकर दर्शन भेटलं ना तर खूप चांगलं होईल, नाही तर मग आमची बँड वाजणार. मीरा रोडवरूनच जावं लागेल. बाय बाय. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक किती थांबलं. बापरे, पाणी बघ किती भरले. चल चल चल. हां चल चल, मी बरोबर चालते. ब्लॉग राहून जाईल. कसं आहे माहिती का, पाणी कमी पडतो पण हे सगळं कॉन्क्रीट असल्यामुळे ना पाणी एका जागेवर आणि ऑटो पण लवकर भेटत नव्हती. मी ओला बुक केला आणि तेवढंच ही ऑटो भेटली आणि मग मी ओला कॅन्सल करून टाकली. ऑप्शनच नाही, इतका पाऊस चालू आहे. आणि दहिसरच्या मार्गे जायचा विचार केला पण तिकडून पूर्णपणे त्या केतकी पाड्याचा ब्रिज आहे ना खाली जायला, पूर्ण गच्च भरून गेला. म्हणून इकडूनच ठरवलं आता. हो पुढे आता लोकल नको थांबायला ना ते, लोकल नको हे व्हायला. लोकल त्याच्यामध्ये खूप त्रास होईल. दादरला पण खूप पाऊस चालू आहे गाय. आपल्याला चेंज करायचं आहे ना आता इथून. सेंट्रल लाईन वेस्टर्न लाईनवरून सेंट्रल लाईनला पोहोचणे काय, क्योंकि हमने निकाला है चिंचपोकळीचं काढलं आहे का रे, परळचं तिकीट काढले. चला आता तिथं भेटू. घमासान बारिश हो रही है मुंबई में, घमासान बारिश. गर्दी आहे गाई, तुफान गर्दी. आता इथं आम्ही आलो, इथं एसीची लोकल लागली आहे. लागली का एस-टी स्लो कुठे? ठीक आहे ती तिकडं प्लॅटफॉर्मला इथं. तिकडं काय तिकडं चाललंय इथं थांबून ना. फायनली लोअर पडेलला आता उतरलोय आम्ही. आणि इथं आल्याला माझ्यासोबत एक कांड झाला आहे जो की मीच केला आहे.
फास्ट फास्ट चढण्यामध्ये माझ्या दोघी चप्पल तुटून गेल्या. दोघी चप्पल गेल्या माझ्या तुटून. कांड पे कांड होता है मेरे साथ. टूट गए अभी क्या करले. ठीक आहे. तसं पण मी असं सहज बोलली होती की मी बिगर चप्पलीचं दर्शन घेईल बाप्पाचं, आणि ते झालं. दोघी चप्पली तुटून गेल्या. बाहेरचं इकडचं व्ह्यू बघा तुम्ही इथं. आता आम्ही आलो आहे परळच्या राजाला, आणि परळच्या राजाचं मंदिर आवडतं. गाईज आता आम्ही आलो आहेत परळच्या महाराजाला, आणि तिथून आम्ही 20 रुपयाचं पास घेऊन घेतलं. कारण की एवढी गर्दी आहे ना, तर आम्हाला वाटलं पास घेतलेला बरं, म्हणून पास घेऊन घेतला. आणि मला मूर्ती बघायची, मूर्ती हवे ते म्हणताय. चला बघूया आपण मूर्ती. गजब मूर्ती यार, सुपर. हे माझे परळचं महाराजाचं दर्शन घेतलं. इतकी मोठी मूर्ती आणि इतकी छान मूर्ती ना. आता आम्ही आलोय परळचं विघ्नहर्ता बघण्यासाठी. याची मी ऑलरेडी आगमन अटेंड केलं, आगमन बघितलंय. आता रोहितला दाखवूया. चल इथून बघ. तुंबाड मूर्ती एक नंबर मूर्ती. कशी वाटली मूर्ती? तू टिक्का लावला, मला टिक्का नाही लावला. गणपती बाप्पा. आम्ही आलो आहे परळच्या लंबोदऱ्याला, आणि इथं मस्त सेटअप केलं आहे ना रे. खूप मोठी आहे ना रे इथली मूर्ती लागून. तर काहीच आम्हाला परत वर्कशॉप पण दिसलं आहे, आणि ते बघून मला खूप छान वाटलं. कारण की मी खूप दिवसापासून इच्छा होती की मी इकडे यायला पाहिजे नागमनच्या वेळेस, आणि मला ते दिसलं. कसं वाटतं मग जायचं का? ते बघ अजून जाते. चल बघूया मध्ये. एक नंबर. हे बघ आता देवीची मूर्ती चालू झाली आहे गाईस. आता दुर्गा देवी येणार आहे ना लवकरच. मूर्ती खूप छान वाटलं बघून. तुला कसं वाटलं? म्हणजे आपले सगळे गणपती मुंबईचे इथून तयार होतात म्हटल्यावर किती छान वाटतं. चालू आपण परळचा राजा. त्याच्यात आता आम्ही परळच्या राजाला आलो आहे, आणि तिथून एवढं क्रॉस करणं खूप मुश्किल होतं. तरी पण आम्ही खूप मध्ये, आणि गर्दी पण खूप होती. लाईनच आहे ना. परळचा राजा आपल्याला राम मंदिर बघायला भेटणार आहे. परळच्या राजाला आलं